राज्यामध्ये 11च्या 11 जागा महायुतीला मिळतील, विरोधकांना खातं सुद्धा उघडता येणार नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। जळगावचा निकाल तर दणदणीत लागणार, विधान परिषद निवडणुकीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव विधान परिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणूयात। भाऊ, काय सांगणार, आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे, काय सांगाल? या ठिकाणी ही फक्त औपचारिकता आहे, मतदानाची प्रक्रिया आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला लगेच त्याचा निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस लक्षात येईल की आम्ही एकतर्फी ही निवडणूक जिंकलेला आहोत। किती जागांवर या ठिकाणी आपल्याला विश्वास असतो? 11च्या 11 जागा ज्या आम्ही लढतोय त्या 11च्या 11 जागा आणि पूर्वी आलेल्या 17च्या 17 जागा म्हणजे समोरच्या लोकांना अकाउंट सुद्धा ओपन करता येणार नाही। भाऊ, पूर्वी या ठिकाणी नाशिकमध्ये गोकुळ गिते उभे होते, त्यानंतर बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या ठिकाणी उभ्या होत्या, मात्र या ठिकाणी आता निवडणुकीचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। हे सगळ्यांचं बंड शमलंय, बंड थंड झालंय आणि काम आता जोरात सुरू झालेलं आहे, त्यामुळे आमचा निकाल हा आमच्या बाजूने आहे। आपल्या पुत्राला उमेदवारी न नाकारल्याने कुठेतरी मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याची भावना अपक्ष उमेदवार जे आहे अनिल चौधरी यांनी व्यक्त केलेली आहे। गुलाबराव पाटील नाराज आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे, ते आतून माझ्यासोबत आहे असं त्यांनी। तुम्हाला वाटतं मी नाराज आहे असं? त्यामुळे ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी आहे। आमची मागणी होती आमच्या पक्षाला जागा मिळावी, ती मिळाली नाही। काही वाटलं आम्हाला, मनाला थोडं वाटलं, पण शेवटी नेतृत्वाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपण बघून घ्या। जळगावचा निकाल हा दणदणीत येणार आहे। 630 पैकी 580 मतं आम्हाला भेटतील, आम्ही एकतर्फी ही निवडणूक जिंकू। नक्कीच जळगावच्या विधान परिषदेवर महायुतीचा उमेदवार विजयी होईल, राज्यात महायुतीचाच कौल राहील अशा भावना मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।